नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आनंदी कट्ट्याचे नियमित श्रोते विवेकजी करंजीकर यांनी शब्दबद्ध केलेला त्यांचा अनुभव तुमच्याशी शेअर करते. जगात एकूण 64 कला आहेत असं म्हणतात. त्यातलीच एक म्हणजे पाककला. बाकी सगळ्या कलांना विशिष्ट असे ठोकताळे असतात, पण पाककला किंवा स्वयंपाक ही अशी कला आहे ना की जिच्यात तिखट मीठ मसाल्याशिवाय अनेक गोष्टींचं मिश्रण असतं. तेव्हाच समाधानकारक चव ती कला निर्माण करू शकते. थोडक्यात काय, स्वयंपाक सगळेच करतात, पण सगळ्यांनाच तो येतो असं मात्र नाही. तुमच्या हाताला एक वेगळी चव असली पाहिजे. बनवणारा आणि खाणारा यांची नाळ जुळली पाहिजे. फार कमी जणांवर अन्नपूर्णा प्रसन्न असते. त्यापैकीच मी एक आहे असं मला वाटतं. आणि हे मला मिळालेल्या अनेक पुरस्कारांनी आणि खवय्ये यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं सिद्ध केलंय. माझे आईवडील चांगला स्वयंपाक बनवायचे. माझ्या आईच्या हातची पातोड्याची आमटी असो, की तव्यावरचं पिठलं असो, की कढी गोळे असो. तसंच माझ्या वडिलांच्या हातची भरली वांगी असो, मसाला भेंडी असो, की त्यांनी बनवलेली दाल बाटी असो. अप्रतिम अशी चव असायची. याचं कारण म्हणजे काय माहिती आहे? तिखट मीठ मसाल्याशिवाय त्यांनी त्यात ओतलेलं आपल्या कुटुंबावरचं प्रेम असायचं. आणि हे प्रेम त्या पदार्थाची लज्जत वाढवायचं. हीच कला मी माझ्या आयुष्यात जोपासायची ठरवलं. आज त्याला 30 वर्ष झाली. रेसिपी मग ती कोणतीही असो, ती तन मन धन जीव ओतून पूर्ण करायची. मग तिची लज्जत वाढलीच म्हणून समजा. प्रत्येक पदार्थाचा ना एक बाज असतो. कापडाचा जसा पोत असतो तसा प्रत्येक पदार्थाला एक गुणधर्म असतो. तुमची रेसिपी ही त्या पदार्थानुरूप चटपटीत, कुरकुरीत, खमंग, झणझणीत, मसालेदार, अलवार, तोंडात टाकताच विरघळणारी किंवा अनंत काळापर्यंत जिभेवर रेंगाळणारी अशा सगळ्या अंगांनी परिपूर्ण असली पाहिजे. थोडक्यात काय, चव आणि समाधानानं जन्म घेतला पाहिजे. मराठीतल्या एका म्हणीचा अपभ्रंश करून असं म्हटलं पाहिजे, पदार्थ बनावा अन्नपूर्णेच्या आशीर्वादानं आणि वा म्हणावं खाणाऱ्यानं. माझ्या या 30 वर्षाच्या पाककला साधनेत मी अनेक गोष्टीत हातखंडा प्राप्त केला. मग ती चमचमीत पावभाजी असो, झणझणीत मिसळपाव असो, चटपटीत शेवभाजी असो, कुरकुरीत शेव असो, की तोंडात टाकल्यावर विरघळणारे गुलाबजाम असो, सीताफळ रबडी असो, की उकडीचे मोदक असो, किंवा रोजच्या जेवणातली आमटी भाजी असो. आपली पाककला ही सगळ्यांच्यापेक्षा हटके असली पाहिजे असा माझा प्रयत्न असतो. आणि अर्थातच या प्रयत्नात माझी पत्नी मनीषा आणि माझा मुलगा वैभव ह्या दोघांची साथ असतेच. दोघंही माझ्या रेसिपींना भरभरून दाद देत असतात. त्यांच्या शुभेच्छांच्या सामर्थ्यावरच मी हा 30 वर्षाचा पाककला प्रवास करू शकलोय. आता आमची करंजीकर केटरर्स नावाची संस्था आहे आणि त्यामार्फत अनेक छोटे मोठे केटरिंग आम्ही करतो आहोत. या माझ्या प्रवासात महाराष्ट्र टाइम्सने विशेष पुरस्कारांनी गौरवून मला साथ दिली आहे. बाप्पासाठी नैवेद्य या स्पर्धेत माझी रबडी मोदक ही रेसिपी विनर रेसिपी होती. महाराष्ट्र टाइम्सच्याच कौन बनेगा कौन स्टार या स्पर्धेत कॉर्न पायनॅपल शिरा या रेसिपीचं परीक्षकांनी विशेष कौतुक केलं. दिवाळीत महाराष्ट्र टाइम्सतर्फे घेण्यात आलेल्या कुरकुरीत शेव स्पर्धेत मला गेहू की चाट शेव या रेसिपीसाठी 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. अशा या माझ्या समृद्ध प्रवासात विश्वास लॉन्स इथं भरलेल्या उपवास महोत्सवात, पुणे इथे भरलेल्या आमराई मिसळ महोत्सवात माझ्या उपवासाच्या तर्रीदार मिसळीला खवय्यांनी भरभरून दाद दिली. तर असा हा माझा प्रवास अन्नपूर्णा जोपर्यंत प्रसन्न आहे तोपर्यंत मी चालूच ठेवणार आहे, यात काही शंकाच नाही. शेवटी काय, देणाऱ्यानं चविष्ट द्यावं आणि खाणाऱ्यानं पोटभर खावं. खाणाऱ्यानं खाता खाता अन्नदाता सुखी भव असे आशीर्वाद बदावे इतकंच. श्रोते हो, आपली कला मनापासून जपण्यात, जोपासण्यात आणि वृद्धिंगत करण्यात खरा आनंद मिळतो हेच खरं, हो ना?
तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.